31 मे 2024 जामनगरच्या दारेड GIDC मधली एक फॅक्टरी. आज दारूची पार्टी सुरू आहे. काही तासानंतर त्याच फॅक्टरीच्या फरशीखाली एक मृतदेह पुरला जाणार आहे आणि पुढची 2 वर्ष त्या माणसाची बायको जगाला सांगत राहणार आहे की तो ऑस्ट्रेलियात आहे. नमस्कार, हिडन वर्ल्डवर आपलं स्वागत आहे आणि आजची केस गुजरातच्या जामनगरमधली. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण या चॅनलवर दर आठवड्याला येतात अशाच खऱ्या केसेस. जिग्नेश मावडिया, वय 36 वर्ष. 7 वर्षापूर्वी त्याने पृथ्वी उर्फ भूमी नावाच्या मुलीशी प्रेमविवाह केला. लग्नानंतरचं त्यांचं आयुष्य द्वारकेत सुरू झालं आणि मग पोरबंदरच्या रानावाव इथे. आणि 3 वर्षापूर्वी दोघं जामनगरला स्थायिक झाले. त्यांना होत्या 2 मुली, एक 6 वर्षाची तर दुसरी फक्त 1.5 वर्षाची. पहिल्या वर्षभर जिग्नेशचा त्याच्या मोठ्या भावाशी म्हणजेच अशोकशी नियमित संपर्क होता आणि मग कोणतीही स्पष्ट सुरुवात न करता तो संपर्क अचानक थांबला. घरचे ज्यावेळी विचारायचे त्यावेळी पृथ्वीचं दरवेळेस उत्तर बदलतं होतं, परंतु तिने सुरुवातीला घरच्यांचे प्रश्न टाळले आणि नंतर एक स्पेसिफिक असं उत्तर निश्चित केलं. जिग्नेश ऑस्ट्रेलियाला गेलाय, तिथे मोबाईल वापरायला परवानगी नाही आणि म्हणून माझा देखील त्याच्याशी संपर्क होत नाही. हे स्पष्टीकरण ऐकून घरच्यांनी जवळपास 2 वर्ष स्वीकारलं. कोणाला शंका देखील आली नाही, कारण शंका घ्यावी असं काही घडलंच नव्हतं. दोघांचा प्रेमविवाह होता, दोघांमध्ये मतं जुळत होती आणि म्हणून घरच्यांनी कुठलाही संशय न घेता 2 वर्ष हे स्पष्टीकरण स्वीकारलं होतं. पण एक छोटी गोष्ट या खोट्याला उघड करणार होती. ती म्हणजे जिग्नेशचा चुलत भाऊ दीपक स्वतः ऑस्ट्रेलियाला जाणार होता काही कामानिमित्त, परंतु त्याने पृथ्वीकडे जिग्नेशचा नंबर देखील मागितला, जेणेकरून तो तिथे जाऊन त्याला भेटू शकेल, त्याला काही सामान लागत असेल तर तो पोचवू शकेल. पृथ्वी यावेळी काहीच जुळवू शकली नाही आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार दीपकने तिला स्पष्ट इशारा दिला, जर उत्तर मिळालं नाही तर कुटुंब थेट पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट नोंदवेल. आणि इथूनच केस पूर्णपणे वेगळं वळण घेते. 24 जुलैला कुटुंबाला काही ठोस पाऊल उचलण्याआधीच पृथ्वीने स्वतः अशोकला एका नातेवाईकाच्या घरी भेटायला बोलवलं. ती एकटी आली नाही तर तिच्यासोबत होता निलेश. अशोकच्या तक्रारीनुसार तिथे या दोघांनी त्याला सांगितलं की जिग्नेशला शोधणं थांबवा, कारण 2 वर्षापूर्वीच त्याचा खून झाला होता आणि त्याचे अंत्यसंस्कार देखील झाले होते. अशोक हादरला. त्याने घरच्यांना कळवलं की 26 जुलैला जामनगर सिटी B पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की 31 मे 2024 रोजी जिग्नेश दारेड GIDC मधल्या एका फॅक्टरीत दारूच्या पार्टीला गेला होता. हीच फॅक्टरी त्याने आणि निलेशने मिळून व्यवसाय सुरू करण्यासाठी भाड्याने घेतली होती आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार याच पार्टीत नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्या दारूत सायनाईड मिसळण्यात आलं. जिग्नेशचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी त्याच फॅक्टरीत 12 फूट खोल खड्डा खणला, मृतदेह पुरला आणि वर कॉन्क्रीटचा मजला टाकून सगळे पुरावे झाकून ठेवले. आरोपींच्या जबाबानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री जड यंत्रसामग्री वापरून फॅक्टरीत उत्खनन सुरू केलं. कॉन्क्रीट खालून मानवी सांगाड्याचे अवशेष देखील सापडले. FSLने हे अवशेष ताब्यात घेतले व ते जिग्नेशचे आहे हे अधिकृतपणे सिद्ध करण्यासाठी DNA टेस्टिंग सुरू आहे. पोलिसांनी तिघांना अटक केले. पृथ्वी उर्फ भूमी, वय 27 वर्ष, जी जिग्नेशची पत्नी होती. निलेश मनसुख कचटिया, वय 36 वर्ष, तिचा कथित प्रियकर होता. बलबीर उर्फ बलराम देवीदास वर्मा, वय 41 वर्ष, निलेशचा साथीदार, उत्तर प्रदेशचा मजूर. पंच B डिव्हिजनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये खून, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांसाठी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार निलेश आधी द्वारकेत काम करत होता. तिथेच पृथ्वीशी त्याची ओळख झाली होती आणि नातं पुढे गेलं. प्राथमिक चौकशीत पृथ्वीने कथितरित्या सांगितलं की सततच्या वैवाहिक भांडणामुळे ती वैतागली होती आणि तिने निलेशची मदत घेतली आणि जिग्नेशला संपवलं.
तपास अजूनही सुरू आहे. पोलीस शोध घेत आहे. सायनाइड नेमकं कुठून मिळवलं गेलं? जिग्नेशचा बेपत्ता झाल्यानंतर निलेशने पृथ्वीला आर्थिक मदत केली का? दुसऱ्या मुलीच्या जन्माबद्दलची शंकाही तपासाचा भाग असेल. 2 वर्ष टिकलेलं एक खोटं, एका साध्या फोन नंबरच्या मागणीमुळे उघड पडलेलं सत्य आणि त्याच क्षणापासून ही केस एका मिसिंग कंप्लेंटपासून खुनाच्या तपासापर्यंत पोहोचली.